तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि तृतीयंपि संघं शरणं गच्छामि साधू साधू साधू. धन्यवाद मॅम. आपण आमच्या सर्वांच्या वतीने सुंदर प्रकारे त्रिसहन वर्णन केले, त्याबद्दल आपले आभार. आजच्या आपल्या मार्गदर्शक वैशाली रायधनी मॅम यांचा परिचय. मॅम पाली भाषा व बौद्ध धर्माच्या अभ्यासक आहेत. त्यांचा बौद्ध साहित्याचा विशेष करून अभिधम्माचा गाढा अभ्यास आहे. मॅम सुत्त चॅन्टिंग करतात. त्याचप्रमाणे युनिव्हर्सिटी ऑफ वेस्ट या कॉलेजमध्ये प्राध्यापिका म्हणून कार्यरत आहेत. तसेच त्या लॉस एंजेलिस कॅलिफोर्नियामध्ये पाली आणि बुद्धिझम स्टडीज मध्ये PhD करीत आहेत. त्याचप्रमाणे त्या अभिधम्म व सुत्त यांच्या चिकित्सात्मक पद्धतीने समजावून सांगण्यात त्यांचे व्हिडिओ युट्यूबवर आपल्याला पाहायला मिळतात. अशा चौफेर व्यक्तिमत्व लाभलेल्या आज आपल्याला मार्गदर्शक म्हणून लाभलेले आहेत. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. सगळ्यांना माझा नमो बुद्धाय आणि जय भीम. धम्मसाकतच्या आजच्या क्लासमध्ये आपण पुढे जाऊया. तर त्रिपिटक पुस्तकातलं आपण जे पाली त्रिपिटक आहे, थेरवाद टेक्स्ट जे आहेत पालीमध्ये, ते त्रिपिटक विनय पीठक, सुत्त पीठक आणि अभिधम्म पीठक. तर आपण सुत्त पीठक मध्ये धम्मपद अट्टकथा जी आहे, अरहंत वग्गो नवीन वग्ग आज सुरू करत आहे. आपण मागच्या क्लासमध्ये पंडित वग्ग केलं आणि ते संपलं आणि आता आज अरहंत वग्गाचा पहिला आणि दुसरा चॅप्टर आपण बघणार आहे. पहिला आहे जीवक पय्यवथू आणि दुसरा आहे महाकස්සप थेरवथू. तर अरहंत वग्ग आणि जेव्हा आपण आज अरहंत वग्ग बघत आहे तर थोडंसं एक बॅकग्राऊंड म्हणून आपण बघितलं तर मागच्या क्लासमध्ये आपण पंडित वग्ग बघितलं. बुद्धांनी आपल्याला जेव्हा मंगल 38 मंगल जे दिले ते असेवनाच्या बालानं पंडितानांच्या सेवना, हे सगळ्यात पहिले दिलं. आणि का बरं पंडितानांच्या सेवना? तर जे त्यांच्यासोबत वाईज जे आहेत त्यांच्यासोबत आपण धम्म शिकतो, त्यांच्यासोबत कल्याण मित्रता करतो, त्यांच्या असोसिएट करतो त्यांच्यासोबत. आणि तर कशासाठी? तर धम्म शिकायसाठी. कुशल काय आहे, अकुशल काय आहे, धम्म श्रवण करायसाठी. आणि धम्म श्रवण आपण कशाला करतो? तर धम्मानुधम्म पटिपत्तिया. त्या प्रकारे वाईज पुरुषांप्रकारे किंवा वाईज लोकांप्रकारे आपण आपल्या
पुढच्या जीवनाची वाटचाल त्यांच्याकडून फॉलो करतो. तर अरहंत वग्ग, अरहंत शब्द जर बघितलं आपण, तर अरहंत शब्द काय आहे बेसिकली. आता आपण म्हटलं नमो तस् भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्, तर त्यात सुद्धा अरहतो भगवान बुद्ध इथे आपण बघतो सगळ्यात श्रेष्ठ, सगळ्यात पहिले, आणि ज्यांनी स्वतःच हा मार्ग शोधून काढला अरहंत व्हायचा, ते आपले भगवान बुद्ध, सम्मा संबुद्ध. आणि ते पहिले अरहंत. आणि हे अरहंत म्हणजे काय, तर त्यांनी हा जो शब्द आहे अरहंत, आपण या दोन भागामध्ये करू शकतो, अरी आणि हंत. तर अरी म्हणजे वैरी, शत्रू, आणि हंत म्हणजे ज्यांनी, हंत म्हणजे नाश करणे. तर ज्यांनी आपल्या शत्रूचा नाश केला असे भगवान बुद्ध. शत्रूचा नाश म्हणजे काय, तर बाहेरच्या शत्रूचा म्हणजे फार असं वाटतं ना आपल्याला ऐकून की खूप व्हायलेंट असं सीन आहे हे, पण हे ऍक्च्युली अरहंत शब्द जेव्हा आपण म्हणतो तेव्हा मनाला फार शांत वाटतं. आणि हे का बरं शांत वाटतं, कारण बाहेरच्या शत्रूचा नाही, तर आपल्या आतल्या शत्रूचा नाश केला भगवान बुद्धांनी. तसे हे अरहंत. म्हणजे अरहंत ही एक गुणविशेष आहे, ही क्वालिटी आहे भगवान बुद्धांची. आणि जे पण अरहंत होतात त्यांची ही कोणती क्वालिटी आहे, तर ते आपल्या आतमधल्या शत्रूंचा नाश करतात. कोणते शत्रू, तर जे आपल्याला, जे अकुशल आहे आपल्या आतमध्ये, लोभ, दोष, मोह अशा सारख्या ज्या गोष्टी आहेत त्यांचा नाश करतात. तर बेसिकली अरहंत बद्दल जेव्हा आपण डिस्कस करत आहे आता किंवा बोलत आहे, तर ही एक प्रकारे भगवान बुद्धांच्या गुणविशेषची बुद्धानुसती आहे. आणि हे खूप एक कुशल कम्मा आहे. या पहिल्या चॅप्टरमध्ये म्हणजे जे जीवक पय्य वस्तू आहे त्यात आपण याच्याबद्दलच डिस्कस करणार आहे, भगवान बुद्धांच्या या क्वालिटीबद्दल. आणि आपण फक्त बौद्धिक पातळीवर डिस्कस करू शकतो. अरहंत शब्दाचा ऍक्च्युअल मीनिंग आपल्याला ध्यान केल्याने, विपස්සना केल्याने आपण त्या शब्दाच्या अर्थाच्या जवळ पोहोचू शकतो. तर आज आपण बघूया की ही जी क्वालिटी आहे अरहंत, तर ही कशासाठी, तर पूर्ण धम्मपद जी आहे भगवान बुद्धांनी जे सांगितलेलं आहे ते पूर्ण धम्मपद, ते एकाच गोष्टीकडे वळवतं आपल्याला, आणि ते म्हणजे निब्बाण, ते म्हणजे लोकोत्तर. तर हे जे लोकोत्तरकडे आपल्याला नेत आहे, तर फॉर अ नॉर्मल पर्सन, जसं पुथुजन आहेत आपल्यासारखे, किंवा आपण असं म्हणू शकतो की इवन त्या काळामध्ये जे नवीन भिक्खू जॉईन करायचे, तर त्यांना या गोष्टींचा अर्थ नाही कळायचा. तर अर्थ भगवान बुद्धां कसे सांगायचे, तर ते संसारिक गोष्टींना म्हणजे भौतिक गोष्टींची उपमा घेऊन ते एक्सप्लेन करायचे. तर आपण असं म्हणू शकतो की निब्बाण जे लोकोत्तर आहे आणि अरहंत जी अवस्था लोकोत्तर अवस्था आहे, ही भगवान बुद्धांनी लोकीय उपमा देऊन एक्सप्लेन केलेला आहे. आणि याबद्दल पण जेव्हा आपण चिंतन करतो, तर हे एक खूप मोठं कुशल कम्मा आहे. इनफॅक्ट वन टाइप ऑफ अनुसती, मेडिटेशन प्रॅक्टिस. तर आपण बघूया पुढे डिस्कस करूया की अरहंत काय आहे या वर्गामध्ये. तर पहिली गाथा जी आहे ती आहे, आणि ती 98th म्हणजे ओव्हरऑल गाथा, तर ती आहे, गतधिनो विसोकस्य विप्पमुत्तस्य सब्बधी सब्ब गंथ पहिनस्य परिळाहो न विज्जती. तर ही आहे
जीवक पैय वथू मधली गाथा आणि दुसरी जी आहे ती आहे महाकस्सप थेर वथू मधली गाथा. ती 91st किंवा सेकंड गाथा अरहंत वग्गाची. पुयुंजंती सती म्हणतो न निकेते रमंती ते हंसाव पल्ललं हित्वा ओकमोकं जहंती ते. ही दुसरी गाथा. पहिले आपण जीवक पैय वथू बघू. जीवक सगळ्यांना माहित आहे. जीवक हे फिजिशियन होते भगवान बुद्धांचे. आणि पैय म्हणजे प्रश्न. तर हा प्रश्न जीवकांनी विचारलेला आहे, त्याच्याबद्दल ही स्टोरी आहे. आणि इथे आपण काही पिक्चर्स बघतो. हे जे पिक्चर्स आहेत हे खूप सुंदर आपल्या टीमनी जमा केलेले आहेत हे पिक्चर्स. कशासाठी? तर सगळ्यांना एक्सप्लेन करायसाठी, धम्म समजायसाठी, बोथ ऑडिओ आणि व्हिज्युअल या दोन्ही पद्धतीने धम्म समजायसाठी. तर धम्म जेव्हा आपण समजायला जातो तर एक पिक्चर्स एक इंडिकेशन देतात. तर हे जे पिक्चर्स आहेत हे फक्त इंडिकेटिव्ह आहेत, जस्ट अन इंडिकेशन ऑफ द स्टोरी. पण असे पिक्चर्स मिळणं पण खूप कठीण आहे. इंटरनेटवर फार शोधावे लागतात नेमके अप्रोप्रिएट पिक्चर्स त्या सिच्युएशनला धरून. तर त्यातले हे काहीतरी आहे. आणि मी खूप खूप थँकफुल आहे आपल्या टीमला, जे प्रत्येक क्लासमध्ये प्रत्येक स्टोरीसाठी असे सातत्याने एफर्ट्स घेत आहेत आणि ट्राय करत आहेत. तर त्यांच्या या कुशल कामासाठी पण मी त्यांना खूप खूप थँक्यू म्हणते. आणि आपण पुढे जीवक पैय वथू मध्ये बघू. इथे नेमके काही शब्द आहेत. गतद्धिनो, मग विप्पमुत्तस्त, सब्बगंथ. गंथ म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींबद्दल आपण शेवटी बघूया. पण यांनी कसं स्टोरीमध्ये कसं एक्सप्लेन केलेलं आहे ते पण बघूया. इथे आपण बघतो की अर्थ दाखवली आहे आणि बाइंडिंग ना, अर्थला बाउंड असं किंवा बांधलेलं. ग्रंथ असे दाखवलेले आहेत आणि एखाद्या अरहंतांनी ते तोडले आहे असं दाखवलेलं आहे. तर ही गाथा सुरुवात कशी होते किंवा ही कथा सुरुवात कशी होते? गतद्धिनोती इमं धम्मं देसनं सत्था जीवक अंबने विहरंतो जीवकेन पुट्ठपय्यं आरभ्य कथेसी जीवक वथू खंदके वित्थारित नेव. तर ही जी कथा आहे, गतद्धिनोती ही जी गाथा आहे, ह्या स्टोरीच्या बद्दल जीवक अंबवने मध्ये विहार करत असताना भगवान बुद्धांना जीवकांनी हा प्रश्न विचारला. तर जीवक कोण आहेत आणि त्यांची जी पूर्ण बायोग्राफी आहे, त्यांच्या जन्मापासून तर ते कसा त्यांचा जन्म झाला, मग त्यांचे आई वडील कोण होते आणि त्याच्यानंतर ते त्यांना कोणी त्यांचा सांभाळ केला आणि ते फिजिशियन कसे झाले आणि कशा पद्धतीने त्यांनी ती ट्रेनिंग घेतली, स्किलफुल किती होते ते ॲज अ फिजिशियन, आणि मग ते भगवान बुद्धांचे चीफ फिजिशियन झाले त्याच्यानंतर. तर जीवक बद्दल पूर्ण स्टोरी या महावग्ग 326 मध्ये. तर 326, 327, 328, 329 ह्या 4 पॅराग्राफ्स मध्ये त्यांच्याबद्दल पूर्ण विस्तारितपणे दिलेला आहे. आणि आपल्याला पुन्हा वेळ मिळाला तर मग आपण बोलू शकतो याच्याबद्दल. पण तुम्ही ही पूर्ण कथा इथे त्यांच्या जीवनाची कथा ही वाचू शकता इथे महावग्ग मध्ये 326 पासून 329 पर्यंत. तर आता जीवक पैय वथू कडे येऊ आपण. एकस्मिन् पण समये देवदत्तो अजातसत्तुना सद्धिं एकतो हुत्वा गिज्जकूटं अभिरुहित्वा पदुट्ठ चित्तो. इथे पदुट्ठ चित्तो म्हटलाय म्हणजे अजातसत्तू एका वेळेस देवदत्त अजातसत्तू सोबत एक होऊन गिज्जकूट पर्वत, गिज्जकूट वर अभिरुहित्वा
पदुठ्ठ चित्तो प्रदूषित चित्तानी सीलंग पविची, एक दगड फेकतात, मोठा रॉक फेकतात. तर इथे बघा हे सेंटेन्स कसं दिलेलं आहे. इथे एका तऱ्हेने तर आपल्याला कळतं की देवदत्तनी जे कझन होते भगवान बुद्धांचे, तर त्यांनी देवदत्तनी कसं प्रदूषित चित्तानी दगड फेकला, म्हणजे पूर्ण रॉक फेकला वरून, आणि एका इंटेन्शननी फेकला त्यांनी, प्रदूषित चित्तानी फेकला त्यांनी. तर सीलंग पविची, आता आपण जर बघितलं, हा एक भाग झाला वरवर जे मीनिंग आहे याचं. पण दुसरीकडे जर आपण बघितलं तर पहिलं सील जे आहे, पाणाती पाता वेरमणी सिक्खापदं समादयामि. तर पाणाती पाताचं सील फेकलं त्यांनी. हे पाणाती पाता वेरमणीचं जे सील आहे ते त्यांनी फेकलं. म्हणून सील म्हणजे जे शील आहेत त्यांना दगडाची पण उपमा दिलेली आहे. सील म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला सील फॉलो करायला पाहिजे दगडासारखं. पण इथे आपल्याला दिसून येतं की भगवान बुद्धांना हार्म करायच्या दृष्टीने त्यांनी तो दगड गिज्जकूट वरून फेकला. अशा प्रकारे हे सेंटेन्स बघा कन्स्ट्रक्ट आपल्याला दिसतं कन्स्ट्रक्ट केलेलं. तर गिज्जकूट म्हणजे हे जे पर्वत आहे हे याच्याबद्दल खूप स्टोरीज आहेत, खूप घटना भगवान बुद्धांच्या काळामध्ये या ठिकाणी झालेल्या आहेत. तर ही घटना सुद्धा गिज्जकूटच्या पायथ्याशी राजगहाजवळ झालेली आहे ही घटना सुद्धा. आणि महत्वाची घटना आहे ही खूप भगवान बुद्धांच्या जीवनामध्ये. त्या ठिकाणी त्या पायथ्याशी एक मद्दकुच्छी म्हणून एक जागा आहे, केव आहे एक असं. तर त्याच्याबद्दल पण वर्णन आहे की गिज्जकूटच्या पायथ्याशी राजगह जवळील उद्यान आहे, ते एक संरक्षित मिग्दय होते, जिथे हरणे सुरक्षितपणे राहू शकत होते. बुद्धांना मारण्याच्या इच्छेने देवदत्तने गिज्जकूटवर एक खडक फेकला तो वरून. तेव्हा दुसऱ्या खडकाने तो मध्यभागी थांबवला. तर त्यांनी काय झालं, त्या फोर्सनी स्प्लिट झाला तो जो खडक होता, जो दगड होता, तो मोठा रॉक होता तो. पण त्यातून आलेला एक खडकाचा टोकदार तुकडा बुद्धांच्या पायावर पडला आणि त्यांना गंभीर जखम झाली आणि त्या जखमेतून खूप रक्तस्राव झाला. त्यामुळे भिक्षूंनी त्यांना मद्दकुच्छी येथे नेले, त्या केव्हमध्ये नेले आणि तिथून जीवक अंबवनाकडे नेले, जिथे जीवकांनी त्यांच्यावर उपचार केला. हे खूप रेफरन्सेस आपल्याला पाहायला मिळतात, इथे दिलेला आहे ह्याबद्दल. तर जेव्हा सत्था म्हणजे भगवान बुद्ध मद्दकुच्छीमध्ये नेलं तेव्हा ते म्हणतात त्यांना जीवक अंबवन कडे जायचं होतं. तर तेव्हा ते भिक्षूंना म्हणतात, तत्थ मंग नेथा, जीवक अंबवनाकडे मला न्या, असे ते म्हणतात. तर भिक्खू भगवंतं आदाय जीवक अंबवनं आगमनसु. तर भिक्खू काय करतात, भगवंतांना घेऊन, भगवान बुद्धांना घेऊन ते जीवक अंबवन कडे घेऊन चलतात, आणतात. आणि तिथे जीवक असतात, ते ऐकतात पूर्ण भगवान बुद्धांकडून काय झालं, पूर्ण कशी घटना घडली. आणि मग वर्णपटिकम्मत्थाय, तर वर्ण म्हणजे ती जखम, तर त्या जखमेवर ते तीक्ष्ण भेषज दत्वा, खूप तीक्ष्ण, खूप स्ट्रॉंग औषध त्याला तिथे लावून वर्ण बंधित्वा सत्थारं एतदवोच, त्या जखमेला बांधतात आणि भगवान बुद्धांना म्हणतात, भन्ते मया अंतो नगरे एकस्य मनुष्यस्य भेषजं कथं तस्य संतिकं गत्वा पुनः आगमिष्यामि, इदं भेषजं याव मम आगमना बद्ध नियमेनेव तिष्ठतु. ते म्हणतात की मी नगरमध्ये एका मनुष्याला औषध द्यायच्यासाठी जात आहे
तर तिथून त्याच्याजवळ जाऊन मी पुन्हा परत येणार. तर हे जे औषध इथे लावलेलं आहे, तर माझ्या येईपर्यंत तुम्ही हे असंच बांधून ठेवा. तर काय होतं की सो गंत्वा तस्य पुरीसस्य कतब्ब किच्चं कत्वा द्वारपिदहेन वेलाय आगच्छन्तो द्वारं न संपापुनी. तर काय होतं की ते जीवक जातात आणि त्या जे काही औषध वगैरे द्यायचं असतं त्या व्यक्तीला ते देऊन ते परत येतात. पण संध्याकाळची जी वेळ असते द्वार बंद करायची, त्या वेळेला ते मीट करू शकत नाही. ते त्या वेळेपर्यंत ते पोहोचू शकत नाही. द्वार आधीच बंद होऊन जातात. तर ते स्वतःला तर ते म्हणतात की अथस्य एतदहोसी, म्हणतात अहो मया भार्यं कम्मं कथं, की अरे हे काय किती मोठं कम्म झालं माझ्या हातून, हे असं खूप भारी कम्म झालं. यवाहं अय्यत्तरस्पुरीसस्य विय तथागतस्य पादे तिखिर्ण भेसज्जन दत्वा वर्णन बंधी. तर कोणत्या तरी एखाद्या म्हणजे व्यक्तीने म्हणजे भगवान बुद्धांना जे तीक्ष्ण औषध जे बांधून ठेवलं होतं, त्याची अय्यतस्य मोचन वेला, त्याला ते बांधलेलं काढायची वेळ झालेली आहे, बांधलेलं मुक्त करायची वेळ झाली आहे. तस्मिन् अमुच्यमाने सब्बरत्तिं भगवतो शरीरे परिराहो उपज्जिसति. तर जर तसं नाही केलं, ते काढलं नाही ते बँडेज, तर सगळं पूर्ण रात्रभर भगवंतांना त्यांच्या शरीराला फार त्रास होईल, वेदना होतील किंवा गरम होईल. इथे परिराहो स्पेशली जे तीक्ष्ण औषध असतं त्यामुळे शरीराला शरीरामध्ये हीट होईल, उष्णता होईल आणि त्याचा त्रास होईल, फीवर येईल त्यांना. तर असं विचार करतात जीवक. तस्मिन खणे सत्ता आनंद थेरंग आमंतेसी. तर भगवान बुद्ध जे असतात ते जीवक तर मन रीड करतात, त्यांचं मन त्यांना समजतं आणि तेव्हा मग भगवान बुद्ध आनंद थेरांना बोलवतात आणि म्हणतात, आनंद जीवको सायंग आगच्छन्तो द्वारं न संपापुनी. संध्याकाळी आले जीवक, आलाय जीवक संध्याकाळी, पण द्वारची वेळ जी आहे ती मीट नाही करू शकले. तर म्हणून ते त्यांच्या मनामध्ये असं आहे की जीवकच्या मनामध्ये असं आहे की अयंग वर्णस्य मोचन वेला ती पण चिंतेसी मोचेसी ननती थेरो मोचेसी वर्णो रुखतो छल्लीविय अपगतो. तर ही वेळ झालेली आहे, जे वुंड आहे, जी जखम आहे तिला काढायची, बँडेज काढायची वेळ झालेली आहे. तर थेर काय करतात, आनंद थेर ते बँडेज काढतात. तर ते बँडेज काढल्यावर ते कसं निघतं, ते की वनो रुखतो छल्लीवी अपगतो. जसं एक वृक्ष असतं, त्याचं जे सुकलेला साल असतं ते कसं निघतं ना, साल अलगद असं निघतं, तसं ती बँडेज निघतं आणि जखम बरी झालेली असते भगवान बुद्धांची. अच्छा, तर ही ती स्लाइड आहे जिथे आनंद थेर भगवान बुद्धांचं जखम बँडेज काढून असं इंडिकेट केलं आहे. आणि मग जीवको अंतो अरुणेव सत्तु संतिकं वेगेन आगंत्वा. जीवक एकदम वेगेनी सकाळी येतात भगवान बुद्धांकडे आणि म्हणतात की नुखो भन्ते शरीरे वो परिराहो उपनोती पुच्छी. तर हा प्रश्न आहे जीवकांचा. जीवक पहिय जे आहे या चॅप्टरचं नाव, तर प्रश्न हा आहे की काय भन्ते, तुमच्या शरीराला काही त्रास झाला का? तर भगवान बुद्ध म्हणतात, सत्था तथागतस्सखो जीवक बोधी मंडे येव सब्ब परिराहो वो पसंतोती.
सगळे जे त्रास आहेत, क्लेश आहेत, दुःख आहे, ते वेदना आहेत, ते सगळे शांत झालेले आहेत बोधिवृक्षा खाली. अनुसंधिं घटेत्वा धम्मं दिसेंतो इमं गात्मा. आणि भगवान बुद्ध जीवकाला असं उत्तर देतात आणि ही गाथा म्हणतात. गतद्धिनो विशोकस्य विप्पमुत्तस्य सब्बधी सब्बगंथ पहिन्नस्य परिराहो न विच्यति. तर ही जी गाथा आहे ही गतद्धिनो शब्द, जो पहिला शब्द आहे. गतद्धिनो म्हणजे काय, तर गत आणि अद्धिनो हे असं आपण म्हणू शकतो. तथ गतद्धिनोती गतमग्गस्य. गतमग्गस्य, गत म्हणजे जो गेलेला आहे मार्गावरून. तर आता हे जे वर्णन आहे, शब्द शब्द, वर्ड बाय वर्ड मीनिंग जे आहे या गाथेचं, ते नेहमी आपल्याला अट्टकथाच्या खाली मिळतं, बघायला मिळतं. आणि ते ऍक्च्युली त्या गाथेमध्ये कोणत्या अर्थाने तो शब्द वापरलेला आहे, तसं मीनिंग, तसा अर्थ आपल्याला तिथे लिहिलेला मिळतो. आता तो अर्थ जो आहे तो आपला संसारातला अर्थ आहे की लोकोत्तर अर्थाने किंवा ध्यान साधनेच्या अर्थाने किंवा प्रॅक्टिस धम्मानुधम्म पटिपत्ती या अर्थाने ते तिथे लिहिलेलं आहे, हे आपल्याला कळतं. तर त्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर गतद्धिनो मध्ये अद्ध शब्द वापरलेला आहे. अद्ध, गत प्लस अद्धिनो, अद्ध. तर अद्धाचं मीनिंग दोन आहे. एक आहे मार्ग आणि दुसरा आहे वेळ. तर या गाथेमध्ये, या स्टोरीमध्ये अद्धाचा अर्थ घेतलेला आहे मार्ग आणि अद्धिको म्हणजे प्रवासी. आणि इथे दोन मिनिंग घेतले आहेत. गतमग्गस याचे दोन मिनिंग घेतले आहे. एक आहे कंतार अद्धा आणि दुसरं आहे वटद्धाती, वट अद्ध. कंतार म्हणजे फॉरेस्ट, जंगल. तर जे व्यक्ती जंगलात जातात तर ते एक ट्रॅव्हलर आहेत, ते एक प्रवासी आहेत. आणि जे वट मध्ये जातात ते आहेत, ते पण प्रवासी आहेत, पण ते वट मधले प्रवासी. वट म्हटलं तर संसारातले प्रवासी आहेत. आणि इथे पुढे आपण जर बघितलं तर बेसिक मीनिंग घेतलं तर ज्याने पूर्णपणे रस्ता प्रवास केलेला आहे असा तो गतद्धिनो, जो सर्व मार्गाने गेला आहे. परंतु जेव्हा अरहंतांचे वर्णन गतद्धिनो असे केले जाते तेव्हा म्हणजे आपल्याला असं समजायला पाहिजे की अरहंतांनी म्हणजे त्यांनी पण रस्त्याचा प्रवास पूर्ण केलेला आहे. अरहंतांनी पण हा रस्ता संसाराच्या चक्रातून जाणारा रस्ता आहे किंवा संसाराच्या चक्रातून निघणारा रस्ता आहे. जाणारा म्हणण्यापेक्षा हो, त्यातूनच जाणार, पण निघायच्यासाठी. आणि यातून अरहंतांनी आपला प्रवास पूर्ण केलेला आहे. अशा अर्थाने गतद्धिनो हा शब्द वापरलेला आहे पहिला. तर गतद्धिनो म्हणजे अरहंत असं आपण म्हणू शकतो या गाथेमध्ये. कारण वट म्हणजे जे वट म्हटलंय, वटद्ध, वट अद्ध. तर वट म्हणजे एक तर दोन प्रकारचे सत्ता असतात, दोन प्रकारचे लोक वट्टामध्ये असतात. जे वट्ट म्हणजे सर्कल. तर सर्कल मध्ये जे दोन प्रकारचे लोक असतात, कारण जे जंगलात जातात, जे फॉरेस्ट मध्ये जातात, ते तिथे तर खूपच म्हणजे जी चांगली अवस्था आहे ती प्राप्तच होत नाही. कधी खायला नाही मिळत तिथे, कधी पाणी नाही मिळत आणि तिथे सुरक्षितता पण नसते. अशा गोष्टी आहेत तिथे फॉरेस्टमध्ये, जे त्या रस्त्याने जातात. पण जे वटमधून जातात, जे गोल संसारामधून गोल गोल फिरत राहतात, तर असे जे लोक आहेत ते दोन प्रकारचे आहेत.
एक आहेत जे वटला अजून त्यांनी सोडलेलं नाही, अखेपितता, ज्यांनी वट्टामध्ये अजूनही आपल्यासारखे लोक जे संसारात फिरत आहेत, म्हणजे पुथुजन. आणि दुसरे प्रकारचे जे आहे ज्यांनी सोडलेलं आहे संसाराला, म्हणजे वट्ट खेपेत्वा ठितो खीणासवो गतद्धी नाम होती. तर सोतापन्न, सगदागामी, अनागामी हे जे आहेत हे ते वट सोडणारे आहेत. जे अरहंत पदाला प्राप्त होतात त्यांनी तो रस्ता पूर्णपणे पार केलेला आहे. अशा अर्थाने गतद्धिनो शब्दाचं विस्तारित एक्सप्लेनेशन केलेलं आहे या गाथेमध्ये. गतद्धिनो म्हणजे अरहंत. पुढे आपण बघू की दुसरा शब्द विसोकस, इझी आहे समजायला, की मंगलसूत्रामध्ये पण आपण बघितलं आहे ना शेवटी. तर सोक म्हणजे जे वट मूल आहे, म्हणजे जे संसारामध्ये फिरत असताना सोक मध्ये आपण वावरत असतो. पण जर विवट्ट म्हटलं तर विसोक, म्हणजे तिथे सोक नाही, संसाराच्या बाहेर सोक नाही. आणि मग विप्पमुत्तस म्हणजे जे मुक्त झालेले आहे, सगळ्या गोष्टीतून मुक्त झाले आहे. खंद आदी धम्मेसु. तर खंद म्हटलं तर नाम आणि रूपचं खंद आहे. चार प्रकार नामचे आणि रूप. तर अशा 5 गोष्टीचा खंद आहे. तर सांगितलेलं आहे आपल्याला. तर जसं रूप वेदना संज्ञा संखार विज्ञान. तर 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 या सगळ्या ज्या खंद आणि बाकीचे पण डॉक्ट्रिन्स आहेत, त्या जे आपल्याला पुढे मार्गामध्ये अडथळे येतात, त्या सगळ्यांच्या याच्यातून मुक्त झालेले आहेत. आणि सब गंथ पहिनस, गंथ म्हणजे इथे पुन्हा चतुनंपी गंथानं पहिनत्ता. तर हे जे 4 गंथ म्हणजे ग्रंथ किंवा बॉन्डेज किंवा बाइंडिंग असं सांगितलेलं आहे इथे. हे कोणते बॉन्डेजेस आहे, कोणते बाइंडिंग आहे जे आपल्या संसाराला बांधून ठेवतात, हे आपण नेक्स्ट स्लाइडमध्ये पण अजून डिटेलमध्ये बघूया. आणि परिळाहो न विज्जती. परिळाहो बेसिकली आपण बोललो की ते खूप उष्णता, इथे म्हटलं आहे की तापा संबंधी म्हणजे हीट, बॉडीमध्ये हीट होते त्या तीक्ष्ण औषधाने, त्याच्या संबंधी जो त्रास होतो तसं म्हटलेलं आहे. तर तर याच्यामध्ये पण हे पूर्ण अभिधम्माच आहे ऍक्च्युली बघितलं तर. दुविधो परिळाहो कायिको चेतसिको चाती. तर ते तर 2 प्रकारचे आहेत परिळाह. आणि आपण जर म्हणजे जास्त डिटेलमध्ये न जाता असा जर काही प्रश्न असला तर बघूया. पण इथे म्हटलं आहे की जीवक परमत्थेन एव रूपस्य खीणासवस्य परिळाहोन विज्जतीति आह. तर या अर्थाने जर कायिक चेतसिकाच्या अर्थाने बघितलं तर आपण अभिधम्मामध्ये बघतो की कायिक चेतसिका आणि चित्त, कायपसद्धी चित्तपसद्धी असे जे शोभन चेतसिका आहेत 6 पेअर्स. बरं, तर हे जे आहेत काया, ही काया इथे जे वर्णन केलेलं आहे ते आहे आपल्या मेडिटेटिव्ह कायाबद्दल. तर परमत्थ रूपेनी सगळे क्षीण झालेले आहेत सगळे परिळाहो. तर आता ते उत्पन्न होत नाही, ते असे भगवान बुद्ध जीवकला म्हणतात. ग्रंथ, आपण ग्रंथबद्दल बघितलं ऑलरेडी. तर डिफाइलमेंट्स आहेत ना, म्हणजे असे जे काही अशुद्ध प्रवृत्ती आहेत आपल्या आतमध्ये, तर ते जे डिफाइलमेंट्स आहेत 10 प्रकारे किंवा म्हणजे विशुद्धी मग्गामध्ये वगैरे दिलेलं आहे, तर त्यामध्ये एक आहे गाठ किंवा बंध. तर हे जे गाठ आहे, नॉट म्हटलं आहे किंवा बॉन्डेज म्हटलं आहे, तर हे जे किंवा टाईज म्हटलं आहे इंग्लिशमध्ये, तर गाठ जे आहे हे ग्रंथ आहे किंवा ग्रंथ पण आपण म्हणू शकतो. तर ग्रंथाऐवजी काय ग्रंथा ही संज्ञा देखील वापरली जाते. काय म्हणजे बॉडीला बांधून ठेवणार, मन आणि बॉडीला बांधून ठेवणार जे आहे. काया म्हणजे शरीर, म्हणजे भौतिक शरीर तसेच मानसिक शरीर. तर ही जी काया आहे, मानसिक शरीर, हे मेडिटेटिव्ह अंडरस्टँडिंग आहे इथे.
आणि ग्रंथ आपल्याला पुनर्जन्माच्या फेऱ्याशी जोडतात. हे जे ग्रंथ आहे, जसं आपण बघितलं होतं की हे कंटिन्यूस आपल्याला बर्थ अँड बिकॉज ऑफ बर्थ डेथ अँड बिकॉज ऑफ डेथ अगेन बर्थ. तर ह्या सगळ्या गोष्टी अशा आपल्या सर्कलमध्ये सुरू असतात. ज्या अवस्था व्यक्तीमध्ये जन्म आणि मृत्यूच्या मार्गाने जन्माच्या वारंवार फेऱ्या बांधून ठेवणाऱ्या असतात, त्यांना ग्रंथ असे म्हटले आहे. आणि 4 प्रकारचे काय ग्रंथ सांगितले आहेत. ते आहेत अभिज्जा, व्यापाद, सीलबत्त परामर्श आणि इदं सच्चाभिनिवेश. तर अभिज्जा म्हटलं तर अति लोभ, व्यापाद म्हटलं तर द्वेष, सगळ्या प्रकारचे म्हणजे सगळ्या ग्रेडेशनचे लोभ, सगळ्या ग्रेडेशनचे द्वेष. इवन आपण जे होप करतो की माझी हेल्थ छान असावी, किंवा जे पण होप्स पण आहेत आपले, ते अभिज्जामध्ये येतात ॲट द मायन्यूट लेवल, ॲट द मोस्ट फीबल लेवल. आणि व्यापाद तसंच द्वेषचं पण. आणि सीलबत्त परामर्श, हे तर माहित आहे आपल्याला सगळ्यांना, कर्मकांड किंवा चुकीच्या पद्धतींना चिटकून राहणं, सीलबत्त परामर्श. आणि इदं सच्चाभिनिवेश, तर ही एक असा गैरसमज असतो आपल्यामध्ये आणि त्याला आपण धरून ठेवतो, म्हणजे त्या गैरसमजला पकडून ठेवतो आपण. तर ती एक म्हणजे एक अशी प्रवृत्ती आहे ती, की मी जे धरून ठेवलेलं आहे पूर्णपणे हेच सत्य आहे आणि इतर जे पण आहे ते सर्व असत्य आहे. तर त्याला इदं सच्चाभिनिवेश असं म्हटलं जातं. तर हे इनफॅक्ट सेल्फशी जुडलेलं आहे, सेल्फ सेंटर्ड आहे आणि आपल्या सेल्फशी जुडलेलं, आत्ताशी जुडलेलं आहे. जेव्हा की आपल्याला माहिती आहे की आत्ता कन्सेप्ट भगवान बुद्धांनी नाकारलाय, अनत्त, अनित्य, दुःख, अनत्त, अशी ही तिलक्षण ची शिकवण आहे. पय्या, ज्याच्यानी आपल्याला पय्या येते. तर 4 आर्य सत्यांमध्ये आपण ती लक्षणं बघतो. पण ही जी धारणा पण आहे की जे मी गृहीत धरलं तेच सत्य आहे, कम्म विपाक थिअरीला घेऊनच असायला हवी. ते कम्म विपाक थिअरीला घेऊन आपण जेव्हा असं वागतो की नाही, हे असं आहे, जे घडलेलं आहे हेच सत्य आहे आणि दुसरं काही नाही, तर त्या ठिकाणी आपण हे एक्सप्लेन करू शकतो, इदं सच्चाभिनिवेश. तर ग्रंथ अशा प्रकारे समजायला म्हणजे थोडं असं एक्सप्लेन केलेलं आहे इथे. आणि कर्मसिद्धांत या कथेमध्ये जे आपल्याला बघायला मिळतं, कर्मसिद्धांत जो बघायला, जसं आपण या 4ही काय ग्रंथा ज्या बघितल्या आहेत, कर्मसिद्धांच्या रिलेशनमध्ये ते असे आहेत की कर्म कधीही परिणामाशिवाय नष्ट होत नाही. प्रत्येकाला आपल्या कर्माचे परिणाम भोगावेच लागतात. तर काही कर्माचे परिणाम ज्याची निर्जरा होते ती आपल्या ध्यान साधनेमध्ये, पण काही कर्मांची जे विपाक, त्यांची निर्जरा होत नसते आणि त्याचे आपल्याला विपाक भोगूनच जावं लागतं. तर ही आहे जीवक पय्य वत्थू पठमं. इथे संपते ही गाथा. इथे आपण बघतो या पिक्चरमध्ये, या स्लाइडमध्ये, की 2 प्रकारचे कर्म, एक अकुशल कर्म एका बाजूनी आणि दुसऱ्या बाजूनी कुशल कर्म. पण भगवान बुद्ध जे निब्बाणाची जी अवस्था आहे ती कुशलची पण निर्जरा करते, अकुशलची पण निर्जरा करते. आणि ती जी अवस्था असते ती उच्चतम कुशल अवस्था आहे निब्बाणाची. तर ते आपल्याला इथे बघायला मिळतं. आता जी दुसरी गाथा आहे ती आहे महाकස්සप थेरवथू या चॅप्टरमध्ये. म्हणजे ही महाकස්සप थेरवथून, महाकස්සपांबद्दल, महाकස්සप थेरबद्दल ही गाथा उद्गारलेली आहे भगवान बुद्धांनी. इथे पण आपण 3 पिक्चर्स बघत आहे आणि आपण जाणू की हे काय आहे.
पुढे. तर गाथा अशी की उयुंजंती सती म्हणतो न निकेते रमंती ते हंसाव पल्ललं हित्वा ओकमोकं जहंती ते. तर ही गाथा याच्यामध्ये असं का म्हटलं आहे, इथे आपण बघतो की अ, की भन्ते आहेत आणि असं दिसून येतं की भन्ते अरहंत भन्ते आहेत आणि हंसाची उपमा दिलेली आहे भन्तेंना. तर ही गाथा पण राजगहचीच आहे. दोन्ही पण राजगहच्या गाथा आहेत. या गाथेमध्ये ही गाथा कुठे आहे तर ती वेळुवन इथे आहे. उयुज्जंती इमं धम्मं देसनं सत्था वेळुवने विहरंतो महाकස්සप थेरं आरभकतेसी. पहिलं दान आहे ना, भगवान बुद्धांना संघाला पहिलं दान बिंबिसार राजांनी केलेलं ते आहे वेळुवन. आणि सुरुवात अशी होते या गाथेची की एकस्मिहि समये सत्था राजगहे विठ्ठवस्सु अद्धमास अच्छयेन चारिकं पक्कमी सामी ती भिक्कुनं आरोचपेसी. तर भगवान बुद्ध म्हणतात की 15 दिवसांनी अद्ध, इथे बघा अद्ध शब्द जो आलेला आहे, इथे अद्ध शब्दाचं मीनिंग वेळ आहे. अद्ध मास म्हणजे अर्ध्या महिन्याच्या नंतर. चारिकं पक्कमासी, तर चारिका करायची आहे, त्याची तयारी करा, प्लॅनिंग करा, त्याचं प्रिपरेशन चालू करा, असं भिक्खूंना भगवान बुद्ध म्हणतात. महाकස්සप थेर. आता काय होतं की प्रिपरेशन करायला म्हणतात भगवान बुद्ध, तर तेव्हा काय करायला लागतात सगळे भिक्खू आपले चिवर सगळे धुवायला, व्यवस्थित धुणं आणि मग ते डाय पण करतात चिवरला, शिवतात, डाय करतात आणि बाउल त्यांचं ते पण धुवून, म्हणजे सगळं व्यवस्थित नीट पॅक करून ते ठेवतात की आता चारिका करायची आहे तर सुखपूर्वक मग ते चारिका करू शकतील. त्यांच्याजवळ त्यांच्या वस्तू व्यवस्थित आहेत, उपलब्ध आहेत असे. तर महाकස්සप थेर पण चिवर, त्यांचं चिवर धुतात. तर असं आहे की जे भगवान बुद्धांसोबत जाणार आहेत चारिकेला, ते सगळे आपले जे पत्त चिवर हे सगळं रेडी करत आहेत. तर महाकස්සप थेर का बरं चिवर धूत आहेत, ते पण चिवर धूत आहेत त्यांचे. तर तेव्हा असं म्हटलं आहे की भिक्खू मग आपसांमध्ये बोलतात, थेरो कस्मा चिवरानी धोवती, कशाला थेर कස්සप थेर चिवर धूत आहेत. इमस्मिन नगरे अंतोच बहीच 18 मनुष्य कोटियो वसंती. या नगरमध्ये, राजगृहामध्ये आतमध्ये आणि बाहेर 18 कोटी मनुष्य वसतात, इथे राहतात. दॅट्स द पॉप्युलेशन, राजगृहाचं पॉप्युलेशन आतमध्ये आणि बाहेर, शहराच्या आतमध्ये आणि बाहेर सगळे मिळून 18 कोटी मनुष्य राहत होते तिथे. तत्थ ये थेरस न ज्ञातका ते उपट्ठाका, ये न उपट्ठाका ते ज्ञातका. तर हे जे 18 कोटी एवढे लोक थेरांचे, जे म्हणजे काही जण थेरांचे रिलेटिव्स होते. जे रिलेटिव्स नव्हते, ते जे त्यांचे रिलेटिव्स नव्हते ते त्यांचे उपट्ठाका, त्यांचे फॉलोअर्स होते. आणि जे त्यांचे फॉलोअर्स नव्हते ते त्यांचे रिलेटिव्स होते. म्हणजे पूर्ण 18 करोड जी पॉप्युलेशन होती ती महाकස්සप थेरांचे फॉलोअर्स होते. म्हणजे ते सगळे महाकස්සप थेरांना जाणत होते. आणि ते थेरस चतुही पच्चयेही सम्मान सत्कारं करोंती. आणि ते खूप मान करायचे, खूप सन्मान करायचे थेरांचा. कशा पद्धतीने की जे चार गरजा ज्या आहेत भिक्खूंच्या,
सहसा ज्या 4 वस्तू त्यांना ज्या लागतात, पच्चे जे रेक्विजिट्स आहेत त्यांचे, पत्त, चिवर, सेनासन, भेसज, हे सगळे त्यांना खूप मान सन्मानाने त्यांना त्यांना द्यायचे, दान करायचे आणि पूर्ण करायचे. तर एतकं उपकारं पहाय एसकहं गमिष्यति. तर असे उपकार, यांचे उपकार सोडून ते कुठे जाणार, असे असे भिक्खू बोलत होते आपसामध्ये. आणि तर असं करून करून ते बोलत, ठीक आहे, ते धूत आहे चिवर, ओके, पण ते जाणार नाही इथून, कारण त्यांचे एवढे समर्थक आहेत इथे, सगळेच समर्थक आहेत इथे, त्यांना सोडून कसे जाणार, आणि ते खूप सन्मान सत्कार पण करतात त्यांचा. तर सचेपी गच्छे, जर गेले ते इथून, निघाले ते इथून, तर जाणार तर कुठपर्यंत, तर मा पमाद कंदरतो. तर मा पमाद कंदर हे जे आहे, ही एक जागा अशी होती, आपण बघूया ते काय आहे. तर तिथपर्यंत जाणार आणि मग परत येणार, त्याच्या पुढे नाही जाणार. तर महापमाद कंदरा काय आहे बेसिकली, तर राजगृहावरून जेव्हा भगवान बुद्ध निघायचे चारिका करायला, म्हणजे दीर्घ काळासाठी असं, तर त्यावेळेस एक गुहा बहुधा राजगृहापासून फार दूर नाही. बुद्ध जेव्हा भिक्षूंसोबत चारिकेला निघायचे, तेव्हा काही भिक्षू त्यांच्या सोबत या गुहेपर्यंत सोबत जायचे आणि तिथून परत यायचे. अशा भिक्षूंना बुद्ध म्हणायचे, तुम्ही इथून निवर्तथ, तुम्ही इथून निघा, परत जा, असे म्हणायचे. मा पमज्जिथा, म्हणजे पमाद करू नका, तुम्ही इथून परत जा, आणि म्हणजे पमाद करू नका, केअरलेस नका होऊ, डोंट बी हीडलेस, जे करण्यासारखं आहे ते करा, ते काम पूर्ण करा. या वस्तुस्थितीवरून गुहेचे नाव पडले मा पमाद कंदरा. हे पुढे अजून आपल्याला धम्मपद अट्टकथा 167 मध्ये याच्याबद्दल अजून पुढे माहिती मिळेल. तर ह्या अर्थाने सगळे भिक्षू म्हणतात की जर महाकස්සप थेर आले पण, तर जास्तीत जास्त या महापमाद कंदरापर्यंत येतील. तर काय होतं की तिकडे जेव्हा भगवान बुद्ध विचार करतात की सो थेरंग आह, आणि विचार करतात की इथे इतके मनुष्य आहेत, 18 कोटी मनुष्य, आणि राजगृहाच्या आतमध्ये, राजगृह नगराच्या आतमध्ये, बाहेर वगैरे, आणि तर कसं, तर ते कස්සप थेरांना म्हणतात की सो थेरंग आ कස්සप न सक्का विहारंग तुच्छं कातुं. आपण विहाराला रिकाम सोडू शकत नाही. मनुष्यानं मंगला मंगल ठाणेसु भिक्खूही अथो होती. तर इथे इतके लोक आहेत आणि त्यांच्याकडे अशा ज्या घटना असतात, काही मंगल काही अमंगल त्यांच्याकडे होतं, काही फेस्टिव्हिटीज, काही जन्म मरण, ह्या सगळ्या गोष्टी ज्या होत राहतात इथे, तर याच्यासाठी भिक्खूचं इथे असणं फार आवश्यक आहे. त्वंग अत्तनो परिसाय सद्धी निवत्तसु ती. तर आपल्या स्वतः आपले भिक्खू गण घेऊन, आपला परिसा घेऊन, तुम्ही आपला म्हणजे आपले फॉलोअर्स घेऊन तुम्ही इथून परत जा. तर महाकස්සप थेर भगवान बुद्धांना म्हणतात साधू बनते, आणि ती थेरो परिसंग आदाय निवत्ती, परत येतात ते. तेव्हा भिक्खू पुन्हा कुजबुजायला लागतात, बोलायला लागतात. ते म्हणतात दिठ्ठंगो आवुसो ननु इदानेव अम्हेही उत्तम. बघितलं, ते आपसामध्ये म्हणतात की बघितलं फ्रेंड, नाही का मी म्हटलं होतं की महाकස්සपो कस्मा चिवरानी धोवती न एसो सत्थारा सद्धिंग गमिष्यति ती. तर म्हणजे कशाला चिवर धूत आहे, ते भगवान बुद्धांसोबत जाणार नाहीत. यंग अम्हेही उत्तम तदेव जातं. जे मी म्हटलं ना तसंच झालं की नाही, असं म्हणतात ते. आणि सत्था भिक्खूनं कथं सुत्वा निवर्तित्वा ठितो आह. तर भगवान बुद्ध ऐकतात भिक्खू जे म्हणत आहेत ते, आणि ते थांबून म्हणतात भिक्खवे किंग दामेतं कथेथाती
काय काय कशाबद्दल तुम्ही बोलताय भिक्खू? तर भिक्खू सांगतात की महाकස්සप थेरंग आरभ कथे म्हणते ती अत्तना कथित नियामे नेव सब्बंग आरोचेसू. आणि मग ते सगळं सांगतात की काय ते बोललेत की की आम्हाला माहित होतं की महाकස්සप थेर त्यांचे एवढे फॉलोअर्स आहेत इथे, एवढे रिलेटिव्ह आहेत इथे, आणि त्यांना त्यांची हे सोडून ते कसे जाणार. तर हे आम्हाला माहिती होतं असं असं ते म्हणतात. तर भगवान बुद्ध तर मनामध्ये काय सुरू आहे ते समजायचे ना, कोणी पण काही म्हटलं तर. तर भगवान बुद्ध त्यांना म्हणतात, तंग सुत्वा सथा न भिक्खवे तुम्हे कस्सपंग कुलेसु च पच्चयेसु च लग्गो ती वदेथ सो मम वचनं करिस्सामी ती निवृत्तो. तर भिक्खू तुम्ही कस्सपांबद्दल जे विचार करत आहे ना, की ते कुलासाठी किंवा पच्चयासाठी किंवा आणखी दुसऱ्या कोणत्या आसक्तीसाठी जे बोलत आहे कस्सप थेरांबद्दल, तसं नाही. माझे वचन फॉलो करायसाठी ते परत गेले आहे. मी जे बोललो त्यांना, जे इन्स्ट्रक्शन्स ते पूर्ण करायसाठी ते परत गेले आहे. तर चतुसु पच्चयेसु आपण आताच बघितलं, ते आहे म्हणजे ज्या 4 गोष्टी, चिवर, पिंडपात, सेनासन, भेसज्ज. जे चिवर म्हणजे भिक्षाटन, निवासस्थान, औषध, ह्या सगळ्या गोष्टींचं म्हणजे मध्ये कसं ना व्यक्ती रमून जातो. तर महाकස්සप थेर कसे तिथे रमले आहेत तिथे. पण ते कोणत्या याच्याने रमले आहेत, म्हणजे ते 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 कुलासाठी म्हणजे त्यांच्या रिलेटिव्हसाठी तिथे नाही रमलेत ते पच्चयासाठी तिथे नाही रमलेत ते, आणि अशा कोणत्याच आसक्तीच्या गोष्टीमध्ये ते रमले नाहीत. ते भगवान बुद्धांचे जे इन्स्ट्रक्शन्स आहेत ते फॉलो करत आहेत तिथे. तर पुढे बघू आपण की महाकස්සप थेर कसे असतात, म्हणजे त्यांचा स्वभाव, त्यांचा गुण, अरहंत असल्यामुळे ते कसे असतात. तर इथे भगवान बुद्ध म्हणतात, महाकස්සप थेरांना चंद्राची उपमा देतात. एसो ही पुब्बे पथनं करोंतो येव चतुसु पच्चयेसु अल्लग्गो चंदुप्पमो हुत्वा कुलानी उपसंकमितुं समर्थो भवेयंती. तर आधी महाकස්සप थेरांनी पथना केली होती. पथना आपण बघितलंय आधी पण, की जे सावक होते भगवान बुद्धांचे, त्या सगळ्यांनी पथना केली होती, ऍस्पिरेशन केलं होतं, सम्मा संकल्प केला होता केव्हा तरी, आणि त्याप्रमाणे त्यांनी ते एक्स्ट्रा जे लाईफ्स आहेत, एक्स्ट्रा जन्म आहेत, ते पूर्ण केले होते. तर ही पथना महाकස්සप थेरांनी पण केली होती, आणि चतुसु पच्चयेसु साठी नाही, 4 पच्चयेच्या आसक्तीसाठी नाही, पण चंदुपमासारखं म्हणजे चंद्रासारखं हुत्वा कुलानी उपसंकमितुं समर्थो भवेयंती. तर जे फॅमिलीज आहेत, तर जे सपोर्ट करतात, त्यांना मी अप्रोच करू शकू, त्याच्यासाठी. कशासाठी? की त्यांना मी धम्म देसना देऊ शकू, त्यांना हा श्रेष्ठ धम्म जो आहे तो देऊ शकू. याच्यासाठी त्यांनी ही ऍस्पिरेशन, ही जी पथना आहे ही केली होती. भवेयंती पथनं अकासी नथे तत्स कुले व पच्चये वा लग्गो अहं चंदो पटिपदंचेव. तर ही जी घटना आहे, हे जे सुत्त आहे, चंदोपमा सुत्त, हे संयुक्त निकाय 2.146 असं दिलेलं आहे इथे. पण माहिती नाही हे कोणत्या रेफरन्सनी इथे दिलेलं आहे अशा पद्धतीने, कारण मला जे रेफरन्स मिळालं ते वेगळं रेफरन्स आहे, पुढच्या स्लाइडमध्ये दिलं आहे ते. बरं, तर अर्य वंश पटिपदंच कथेंतो मम पुत्तं कस्सपं आदी कथवा कथेसिंती आ. आणि कोणते चंदोपम पटिपदंच म्हणजे अर्यवंश पटिपदंच. अर्यवंश म्हणजे अर्य पुरुष, अर्यो मग्गो वर जे चालतात,
अठ्ठंगिको अर्युमगोवर जे चालतात असे ते या मार्गावर चालायसाठी अर्य पुरुष असे असा माझा पुत्र कस्सप असे म्हणतात. मम पुत्तं कस्सपं आदी कत्वा कथेसीन ती आ. आणि मग पूर्ण स्टोरी सांगतात ते की कसं महाकस्सप थेर ते कसे आहेत. सुरुवातीपासून पूर्ण स्टोरी सांगतात ते त्यांची बायोग्राफी सगळ्या भिक्खूंना सांगतात. तर मला हे संयुक्त निकाय 16.3 मध्ये मिळालं चंदूपम सुत्त. आणि या सुत्तामध्ये दिलं काय आहे नेमकं, कारण ही उपमा या उपमाबद्दल भगवान बुद्धांनी या कथेमध्ये सांगितलं आहे, अट्टकथेमध्ये. तर बुद्ध भिक्खूंना सांगतात, भिक्खूंनो मी तुम्हाला कस्सप किंवा कस्सपासारखेच असलेल्याचे उदाहरण देऊन उपदेश करेन. उपदेश केल्याने तुम्ही त्यानुसार आचरण करा. कस्सप थेर चंद्राप्रमाणे कुटुंबांकडे जातात, नम्रतेने अंतर राखून त्यांच्यात न गुंतून जातात. त्यामुळे जेव्हा ते शिकवतात तेव्हा ते शुद्ध हेतूनेच असते. तर ते शिकवायसाठी जातात, ते शिकवायसाठी कुटुंबांना अप्रोच करतात. हे इथे धम्माची शिकवण द्यायच्यासाठी. आणि बुद्ध भिक्खूंना सांगतात की कस्सप थेर या विचारांनी इतरांना धम्म शिकवतात. कोणत्या विचारांनी शिकवतात कस्सप थेर, आणि भगवान बुद्ध म्हणतात की याच पद्धतीने शिकवायला पाहिजे धम्म, की धम्म उत्कृष्टपणे तथागतांनी स्पष्ट केला आहे. आणखी बरंच काही आहे मधात. आणि मग कस्सप थेर मनामध्ये म्हणतात, अरे त्यांनी माझ्याकडून धम्म ऐकावा, ऐकून त्यांना धम्म समजावा, समजून घेतल्यावर त्यांनी त्यानुसार आचरण करावे. धम्माच्या आंतरिक उत्कृष्टतेमुळे ते इतरांना धम्म शिकवतात. ते इतरांना करुणा आणि सहानुभूतीने कोमल चित्ताने धम्म शिकवतात. तर दॅट इज द राईट वे टू डू इट असं भगवान बुद्ध सगळ्या भिक्खूंना सांगतात. आणि असे महाकस्सप थेर आहेत. अशा विचारांनी महाकस्सप थेर अप्रोच करतात, काही पच्चयासाठी नाही पण धम्म शिकवायसाठी. तर असे 3 प्रसंगी घडले की आपले बुद्ध कस्सप थेरांशी बोलले की भिक्षूंना उपदेश करा, त्यांना धम्मावर प्रवचन द्या. एक तर मी कस्सप भिक्षूंना उपदेश द्यावा किंवा तुम्ही, एक तर मी किंवा तुम्ही त्यांना शिकविले पाहिजे. हे संयुक्त निकाय 16.6 मध्ये, म्हणजे तिथे कस्सप संयुक्त आहे ना, ते पूर्ण या गोष्टींवर आहे. तर हे शब्द कस्सप थेरांच्या क्षमतेची उच्च ओळख दर्शवितात, कारण प्रत्येक अरहंतांमध्ये शिकवण्याची योग्य आणि प्रभावीपणे व्याख्या करण्याची क्षमता नसते. तर ही क्षमता भगवान बुद्ध स्वतः म्हणतात की महाकस्सप थेरांमध्ये ही क्षमता होती. आणि ते म्हणतात एकतर मी नाहीतर तुम्ही धम्म शिकवावा. आणि भिक्खू सत्थारंग पुच्छिन्सू. मग सगळे भिक्खू भगवान बुद्धांना विचारतात, भन्ते कदापण थेरेन पथ्थना ठपिताती, केव्हा ही ठेवली ही पथ्थना किंवा हा संकल्प केव्हा ठेवला हा भन्तेंनी थेरांनी. तर सोतू कामाथ भिक्खवे ते तुम्हाला ऐकायचं आहे. तर आम भन्ते म्हणतात भिक्खू. आणि मग भगवान बुद्ध त्यांना म्हणतात, सत्था ते संग भिक्खवे इतो कप्प सतसहस्स मत्थके. 1,00,000 कप्पा आधी, 100,000 कप्पा आधी. पद्मुत्तरो नाम बुद्धो लोके उत्पादी. पद्मुत्तर बुद्ध जेव्हा उत्पन्न झाले होते लोकांमध्ये, ती वत्वा पद्मुत्तर पादमूले तेन ठपित पत्थनं. पद्मुत्तर बुद्धांच्या पायाशी ही प्रार्थना ठेवली. आदिं कत्वा सब्बं थेरस पुब्बचरितं कथेसी. आणि मग आधीची जी त्यांची जी चर्या आहे, आधीची जी जसे त्यांनी हे जीवन हे 100,000 कप्प इयॉन्स हे जे त्यांनी पार केलेत याच्याबद्दल भगवान बुद्ध सगळ्यांना सांगतात. खूप आहे यांच्या स्टोरीमध्ये, खूप साऱ्या गोष्टी आहेत. ऍक्च्युली सगळ्यांनी वाचायला पाहिजेत आणि खूप सुंदर पण आहे.
खूप छान वाटतं मनाला वाचून. तर वाचल्याने आपण त्याच्यावर अनुसती, रिफ्लेक्शन पण करतो आणि ते सुद्धा एक खूप छान गोष्ट आहे, जी खूप कुशलकर्म आहे. तर मी इथे एन्करेज करेन सगळ्यांना, कारण इतकी छोटी सिंपल कथा आहे. सिंपल पाली पण आहे. म्हणजे खूप अशी अवघड नाहीये, खूप डिफिकल्ट पाली नाहीये इथे. पण इतकं डीप आहे, इतके डीप कन्सेप्ट्स आहे. डॉक्ट्रिन, भगवान बुद्धांची जी शिकवण आहे, इतकी डीप आहे. ते समजणं आपल्याला अ, वेळोवेळी ते समजायसाठी आपल्याला ते रिफ्लेक्शन करणं आवश्यक आहे. तर तं थेर पाळियं थेर गाथा विथारितमेव. तर थेर पाळियं थेर गाथामध्ये थेर गाथामध्ये जे 10th चॅप्टर आहे, तर त्याच्यामध्ये अजून विस्तारितपणे हे सगळं एक्सप्लेन केलेलं आहे. तर इथे आपल्याला बघायला मिळतं की तो कप्प सतसहस्र मथके पद्मुत्तर पादमूले थेरेन ठपित पत्थनं अकासी. बुद्धांनी भिक्षूंना दर्शविल्याप्रमाणे भूतकाळात त्यांनी त्या प्राप्तीसाठी केलेल्या उत्कट इच्छेमुळे त्यांना आवश्यक वस्तू किंवा कुटुंब किंवा विहार अशांशी कोणतीही आसक्ती नाही. परंतु ते असे आहेत जसे एक शाही हंस जो तलावात जातो आणि तेथे पोहतो, तर पाणी त्याच्या शरीराला चिटकत नाही. धम्मपद अट्टकथा 169 मध्ये पण अजून याच्याबद्दल पुढे दिलेलं आहे. आणि भिक्षूंना सक्रिय जीवन जगण्याचा उपदेश करण्यात बुद्धांनी महाकස්සप थेरांना स्वतःच्या बरोबरीचे मानले आणि त्यांचे इतरांसाठी उदाहरण म्हणून त्यांना सतत उभे केले. त्यांच्या उपदेशाने कुटुंबातील मन जिंकायची क्षमता. बुद्ध त्यांची तुलना चंद्राशी करतात, चंदोपम. त्यांचे हृदय बंधनापासून मुक्त होते आणि ते नेहमी करुणेच्या भावनेतून इतरांना धम्म शिकवत असतात. कोणत्याही प्रकारच्या आसक्तीपासून महाकස්සप थेर मुक्त होते. भगवान बुद्ध जेव्हा महाकස්සप थेर आणि भगवान बुद्धांची भेट होते, तर ती घटना पण खूप छान आहे आणि भगवान बुद्ध महाकස්සप थेरांना 3 गोष्टी सांगून त्यांना ध्यान साधना करायला लावतात, जे 8-7 दिवसामध्ये ते अरहंत होतात. तर तशा प्रकारे. तर ह्या खूप साऱ्या ज्या घटना आहेत, त्या महाकස්සप थेरांची पर्सनॅलिटी पण सांगतात, की कसे ते होते. आणि सत्थापन इमं थेरस्य पुब्बचरितं वित्थारयित्वा इतो खो भिक्खवे अहं चंदोपम पटिपदञ्चैव अर्यवंश पटिपदञ्च मम पुत्तं कස්සपं आदिं कत्वा कथेसि. मम पुत्तस्य कස්සपस्य पच्चयेषु वा कुलेषु वा विहारेषु वा परिवेणेषु वा लग्गो नाम नत्थि पलले ओतरित्वा तत्थचरित्वा गच्छन्तो राजहंसो विय कथचि अल्लगो एव मम पुत्तो ती अनुसंधिं घटेत्वा धम्मं देसेंतो इमं गाथमाह. आणि हे आपण जे आता बोललो की अशा कोणत्या गोष्टीशी आसक्ती नाहीये महाकස්සप थेरांची आणि ते एका राजहंसासारखे आहेत असं त्या एक्सप्लेनेशन मध्ये दिलेलं आहे खाली. स्टोरीच्या खाली जे एक्सप्लेनेशन असतं त्याच्यामध्ये दिलेलं आहे. आणि भगवान बुद्ध ऍक्च्युली ही गाथा म्हणतात. भिक्खूंना एक्सप्लेन करताना सगळं एक्सप्लेन करून झाल्यावर असे म्हणतात, उयुंजंती सती म्हणतो न निकेते रमंती ते हंसाव पल्ललं हित्वा ओकमोकं जहंती ते. तर उयुंजंतो म्हणजे सतत प्रयत्नशील. सती म्हणतो म्हणजे जे सतीमध्ये असतात, ज्यांनी आपले आसव क्षीण केलेत. म्हणजे कसे, तर पटिवेधननी. पटिवेधन इथे पटिवेधन असायला पाहिजे, सॉरी, पटिविधन झालाय. तर पटिवेधननी आणि 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 जे आसव क्षीण केले आहेत ते कसे, तर ध्यान, विपස්සना आणि पुढे पुढे अधिष्ठान वगैरे वगैरे करून ज्यांनी आपले जे सतत सतीमध्ये असतात असे गुण असणारे व्यक्ती त्यांना सती म्हणतात. माइंडफुलनेस मध्ये
आणि निकेते, निकेते म्हणजे घर किंवा राहण्याचे ठिकाण, जिथे कम्फर्टेबल होऊन जातो आपण राहायला तसे. आणि रमंती म्हणजे आनंद घेणे. हंस जसे सरोवर सोडून उडून जातात. सरोवर इथे ऍक्च्युली पल्ललंग म्हणजे छोटे लेक म्हटले आहेत. छोटे लेक्स म्हणजे कसे, की छोटे छोटे पॉन्ड्स असतात ना, तर ते कसे असतात, असे एकाच मोठ्या पॉन्डमध्ये असे ग्रुप्स असतात. तर तसा तो हंस एका याच्यातून दुसरीकडे उडून जातो आणि असा उडत राहतो, तेव्हा तो त्याच्या शरीराला अजिबात पाणी चिपकत नाही. तो फ्री असतो त्या ठिकाण, ते ठिकाण सोडल्यावर त्या ठिकाणाचे काही पण आसक्ती त्याला नसते. पण जेव्हा तो तिथे विहार करतो तर असं की खूप छान रमलेला आहे असं दिसतो तो. पण जेव्हा तो सोडून जातो तेव्हा त्याला काहीच आसक्ती त्या ठिकाणाची नसते. तसे स्थायिक राहण्याचे सर्व ठिकाणे सोडून निघून जातात. कोण? तर जे सती म्हणतो असतात ते. तर सती म्हणतो इथे आपण असं पण म्हणू की ह्या पांढऱ्या हंसाची म्हणजे पाण्यावरची रेष जशी दीर्घकाळ नाही राहत, तेव्हाच निघून जाते, तेव्हाच मिटून जाते. तसंच हंस जेव्हा त्या पाण्यावर फिरत असताना, विचरत असताना जेव्हा तो उडून जातो, तर तेव्हा नंतर तो काहीच आपली ओळख तिथे ठेवत नाही. आणि जसा तो हंस कधी म्हणत नाही की हे माझं पाणी किंवा हे माझे कमळ किंवा किंवा हे माझे जे पण तिथे आहे, झाड, पान, फुले जे पण, हे माझं म्हणून असं नाही. तो निघून जातो तर तिथे पाण्याचा थेंब सुद्धा त्याच्या शरीराला जुळत नाही. तर असेच अरहंत असतात आणि सतत प्रयत्नशील असतात, सती म्हणतो. इथे सती, सम्मा सती चं पण मेन्शन आहे. म्हणजे अरहंत झाल्यावर पण, म्हणजे इवन आफ्टर अचिव्हिंग द स्टेट ऑफ निब्बाण किंवा अरहंत पद प्राप्त झाल्यावर पण सतत सतीमध्ये ते सतत सतीमध्ये असतात अरहंत. आणि ते प्रॅक्टिस करत असतात. विपස්සना, समथा, विपස්සना, ते सगळं प्रॅक्टिस करत असतात. आणि महाकස්සप थेर तर याच्यात रमायचे जास्त. अशा खूप स्टोरीज आहेत त्यांच्याबद्दल, जे दर्शवितात की ते त्यांना ते फार रमायचे या सगळ्या माइंडफुलनेस आणि ध्यान साधनेमध्ये, तिथे ते रमायचे. तर ही आहे आपली दुसरी कथा इथे संपते. महाकස්සप थेरवत्तु द्वितीयम्. भवतु सर्वमंगलम्. खूप खूप मोठा आणि हे डिस्क्लेमर आहे. अँड थँकफुलनेस टू ऑल pictures, images, and PowerPoint background slides that are used in this presentation are from Google and for educational purposes only. Thank you so much. Sadhu, sadhu, sadhu. धन्यवाद. खूप सुंदर मॅम. यानंतर आयुष्यमान चंद्रास तांबे व नैना चंद्रास तांबे यांनी गाथा व त्यांचे अर्थ सांगावेत अशी मी त्यांना विनंती करते. आयुष्यमान चंद्रास तांबे व नैना चंद्रास तांबे मॅम. सर आणि मॅम. गतद्दिनो विशोकस्य विप्पमुत्त ससब्बधी सब्बगंथ पहीनस परीळाहो न विज्जती. ज्यांचा भवचक्रातील प्रवास संपला आहे, जो शोकरहित व सर्व प्रकारे विमुक्त झाला आहे, ज्याच्या सर्व गाठी तुटल्या आहेत, त्याला कसल्याही प्रकारे दुःखाचा परिताप होत नाही. उयुञ्जन्ति सती मंतो
न निकेते रमन्ति ते हंसावपल्ललं हित्वा ओकमोकं जहन्ति ते. जे स्मृतिमान म्हणजे जागृत असतात ते ध्यान विपස්සना यामध्ये रत राहतात. ते घरात रमत नाहीत. जसा हंस तलाव सोडून जातो त्याप्रमाणे ते गृहत्यागी होऊन सर्वत्र विचरण करतात. साधू साधू साधू. मॅम आणि सर, त्याचप्रमाणे आजच्या आपल्या मार्गदर्शक वैशाली गायधनी मॅम यांचा धम्म साकतच्या संघ मुंबई यांच्या वतीने आपले खूप खूप आभार व्यक्त करत आहे. आपण अभ्यासपूर्ण व चिकित्सात्मक पद्धतीने आजचा धम्म अट्टकथा सांगितल्या त्याबद्दल आपले धन्यवाद. आजच्या अट्टकथेवर काही प्रश्न असल्यास उपस्थित असलेले उपासक उपासिका आपल्या मार्गदर्शकांना प्रश्न विचारू शकतात. मंच प्रश्न उत्तरासाठी खुला आहे. धन्यवाद मॅम, खूप सुंदररित्या एक्सप्लेन केले. खूप छान. हो, ताई, नलिनी ताई, वनिता ताई, सगळ्यांना थँक्यू. इवन स्पेशली जयपालजी आहेत त्यांना पण खूप थँक्यू, कारण खूप त्यांनी PPT मध्ये पण हेल्प केलेलं आहे. नलिनी ताईंनी पण आणि नयना ताईंनी पण. आणि आपली टीम आहे. इनफॅक्ट मी तर पूर्ण वेळ अवेलेबल नाही राहू शकत, पण आपली टीम काम करत राहते हे मला माहिती आहे. सगळ्यांचं खूप खूप थँक्यू. आणि इवन आपले जे ऑडियन्स आहे आज सगळे पार्टिसिपेंट्स ज्या या प्रोग्राममध्ये त्यांचं पण खूप खूप थँक्यू. मला ही संधी दिल्याबद्दल इथे बोलायची. इनफॅक्ट मी पण अभ्यास करत आहे. सगळेजण म्हणजे मी जे पण इथे सांगत आहे ते अभ्यास करून वाचून सांगत आहे. पण मला असं वाटतं की नुसतं एवढं पुरेसं नाही आहे. आपल्याला प्रॅक्टिस पण करायला पाहिजे. त्यामुळे मग आपल्याला अजून छान समजेल. तर हे अरहंत वर्ग खूप सिंपल असं वाटतं आपल्याला स्टोरी म्हणून, चॅप्टर म्हणून. पण ते फक्त वरवर समजायसाठी नाही आहे, स्टोरी समजायसाठी नाही आहे. की टर्म्स आहेत असे जे दोन्ही चॅप्टर्स मध्ये आपण पहिल्या याच्यामध्ये गतद्धिनो म्हणतो, तिथे अरहंतांना म्हटलंय, आणि दुसऱ्या याच्यात सती म्हणतो. हे 2 शब्द वापरले आहेत. तर अरहंतांचे गुणविशेष म्हणजे हे 2 शब्द डिफाईन करतात या 2 गाथेमध्ये. पुढे जे अजून चॅप्टर्स येतील त्याच्यामध्ये आपल्याला अजून बघायला मिळेल की असे कोणते विशेष आहेत अरहंतांचे. आता तर आपण फक्त एक आकलन करून आपल्या बौद्धिक पातळीवर बघू शकतो. आदरणीय मिसाळकर सर यांना काही बोलायचं आहे का? नाही, बोलायचं काही विशेष नाही आहे. बोलायचं म्हणजे वैशाली मॅडमचे आभार मानायचे आहे. त्यांनी वेळात वेळ काढून या धम्मसाखाच्या ग्रुपवर पुन्हा एकदा आपली उपस्थिती दिली, मार्गदर्शन केलं, त्याबद्दल खरंच खूप आभार आहे. खूप कौतुक आहे. सगळ्या टीमचं पण खूप कौतुक आहे की ते 8-9 महिन्यापासून कंटिन्युअस हा कार्यक्रम चालू आहे. उपस्थिती पण चांगली असते आणि खूप चांगला ऑडियन्स पण आपल्याकडे आहे. आणि प्रत्येक वक्त्याची जी शैली आहे ती पण सगळ्या श्रोत्यांना बघायला मिळते. एक्सप्लेन करण्याची स्टाईल किंवा एक एक शब्दाला किती महत्व असते पालीच्या, त्याच्या मागे किती मोठं म्हणजे भांडार असतं. म्हणजे बुद्धाचं एक शब्द किंवा एक वाक्य त्याच्या मागे खूप मोठा, म्हणजे आपण म्हणतो ना, खूप मोठं बळ असतं, खूप मोठा इतिहास असतो. पण जेव्हा जेव्हा एकच शब्द वाचून नाही समजत तेव्हा तुम्ही त्याच्या अट्टकथा वाचता किंवा सुत्त वाचता किंवा त्या व्यक्तीबद्दलचे वेगवेगळे रेफरन्सेस बघता, त्यावेळेस त्याचा आवाका किंवा त्या शब्दातलं जे वजन आहे ते आपल्याला दिसतंय. आणि वैशाली मॅडमने खूप चांगलं म्हणजे वजनदार त्याचं विश्लेषण केलं, त्यामुळे त्यांचं आभार आहे. मला फक्त थोडंसं ऍड करायचं होतं जीवकाबद्दल. म्हणजे जीवकाबद्दल तर बरीच माहिती आहे, त्यात मी जात नाहीये. फक्त एक ही जी अट्टकथा होती जीवकाच्या संदर्भात, तर आपल्याला याच्यात जो महत्वाचा संदर्भ मिळतो, म्हणजे संदर्भ म्हणून सांगतो मी, की बुद्धाला मारण्याचे बरेच प्रयत्न झाले
आणि देवदत्ताने अजातशत्रू आहे ना एकतो हुतवा आहे ना, त्यांना संगनमत झालं होतं की अजातशत्रू म्हणे की मी माझ्या वडिलाला म्हणजे बिंबिसार राजाला मारतो आणि मी राजा बनतो. म्हणजे अजातशत्रूंनीच त्याला आपला देवदत्तानेच त्याला तशी आयडिया दिली होती, कल्पना दिली होती आणि संघाचा अधिपती मी बनतो. याबद्दल तुम्हाला माहीतच आहे. पण याचे संदर्भ कुठे मिळतात? म्हणजे बुद्धाला त्यांनी मारण्याचा प्रयत्न केला, याचे ठिकठिकाणी आपल्याला संदर्भ मिळतात. त्या संदर्भाच्या दृष्टिकोनातून ही अट्टकथा महत्वाची आहे, की त्यांनी गिज्जकूट पर्वतावर जाऊन एक मोठी शिला खाली फेकली होती आणि मग ती शिला तर बुद्धाच्या अंगावर नाही पडली, पण तो जो दगड आहे तो दुसऱ्या दगडावर पडून त्याची एक खपली म्हणतो आपण, एखादा एक तुकडा जो आहे तो निघाला आणि तो बुद्धाच्या पायावर पडला. म्हणजे तो दगड नाही, दुसरा दगड पण नाही, पण पहिला दगड दुसऱ्या दगडावर पडल्यामुळे त्याची हे निघाला ठिकरा किंवा वरचे लेअर ते बुद्धाच्या पायाला आहे. कारण याचा संदर्भ जो आहे ना तो तर आपल्याला ठिकठिकाणी मिळतो. विनय पिटकामध्ये पण मिळतो आणि इतर ठिकाणी पण मिळतो, सुत्तामध्ये पण आपल्याला मिलिंद प्रश्न जो पुस्तक आहे त्यात सुद्धा मिळतो. म्हणजे त्यात असं सांगितलेलं आहे की बुद्धाला जर एवढं ज्ञान होतं तर त्यांना काय कळत नव्हतं का की वरून जो दगड फेकत आहे तर त्यांनी सांगितलं की तो दगड पडलेला नाही त्यांच्यावर, ती जी खपली निघालेली आहे त्याची जखम झालेली आहे. तर एक संदर्भ म्हणून हे ही अट्टकथा फार महत्वाची वाटते, तेच मला तुम्हाला सांगायचं होतं. दुसरा संदर्भ जो आहे की जीवक हे राजवैद्य होते आणि संघासाठी पण ते वैद्यकीय सेवा द्यायचे हे आपल्याला सगळ्याला माहिती आहे. पण असा एवढा मोठा म्हणजे राजवैद्य असून सुद्धा तो नगराच्या बाहेर काही उपचार म्हणजे ट्रीटमेंट द्यायला गेला होता लोकांना, सेवा द्यायला. पण जेव्हा आपल्या नगरात पोहोचायचा प्रयत्न करतो तर नगराचे दार बंद झालेली आहेत आणि एवढी ओळख असून त्याची राजवैद्य असून त्याला नगरात प्रवेश मिळत नाही. हे ना त्यावेळेस किती कठोर किंवा किती स्ट्रिक्टली फॉलो करायचे. म्हणजे एका वेळेच्या आत जर नगराचे द्वार बंद झाले तर कोणी येऊ त्याला प्रवेश नाही. आणि आपल्याला आधी बघितलं आहे की विडुंबवत्थू मध्ये प्रसिद्धी राजा जो आहे तो म्हणजे खूप थकलेला होता आणि नगराच्या बाहेर म्हणजे दरवाजे बंद झाल्यामुळे तो एका धर्मशाळेत झोपला तो आणि तिथेच त्यांचं निधन झालं. आपण विडुंबवत्थू मध्ये हा एक संदर्भ बघितलेला आहे. तर नगराचे द्वार याच्यावर आहे आणि नगराचे द्वार किंवा त्या संदर्भित प्रशासन, ऍडमिनिस्ट्रेशन, रूल्स हा पण एक महत्वाचा संदर्भ आपल्याला मिळतो. आणि जेव्हा तुम्ही रिसर्च करता एखाद्या विषयावर तर असे संदर्भ आपल्याला कामा येतात, म्हणून मला ते पॉइंट आउट करायचं होतं. तिसरा जो संदर्भ होता जीवकाचा की त्यांनी बुद्धांना ट्रीटमेंट केली. काय ट्रीटमेंट केली आपण बघितलंय, मॅडमनी जे सांगितलं की त्यांना जी जखम झाली होती त्याच्यावर एक लेप लावला होता आणि ती पट्टी बांधली होती. तर तो एक आपल्याला संदर्भ मिळतो की म्हणजे उपचाराच्या ज्या पद्धती होत्या तर एक विशिष्ट लेप लावण्याची पद्धत होती जखमेवर, जखम दुरुस्त व्हायला, आणि ती फक्त काही मर्यादित वेळेसाठीच ठेवायची असते, त्यानंतर ती काढायची असते, नाही तर त्याचा दुष्परिणाम होतो. ते पण आपल्याला दिसतंय. आणि जीवकाला सगळ्यात जास्त भीती तीच होती की म्हणजे त्याला नगरात घुसायचं का होतं दरवाजेवर. त्याला खूप चिंता लागली आणि रात्रभर तो झोपू नाही शकला की बुद्धांना खूप त्रास होईल त्या लेपाचा जर त्यांनी पट्टी नाही काढली तर. पण ते बुद्धाला कळलं होतं आणि त्यांनी ती पट्टी काढली होती. जेव्हा मग जीवक तिथे धावत पळत गेले तेव्हा त्याच्या बरं झालं म्हणजे यांनी हा लेप काढला किंवा ही पट्टी काढली. हा एक महत्वाचा जो आहे म्हणजे जे डॉक्टर असतील इथे किंवा ज्यांना एन्शंट मेडिसिनच्या बाबतीत जर काही रिसर्च करायचा असेल तर हा एक महत्वाचा संदर्भ आपल्याला या अट्टकथेतून मिळतो. आणि बस हेच महत्वाचे 3-4 संदर्भ आहे मला याबद्दल सांगायचं होतं. मी अजून काही जास्त वेळ घेत नाही. वैशाली मॅडम आपले फार फार आभार आहे. धम्मसाकाच्या ग्रुपचे सर्व सदस्य, आयोजक पण आहेत आणि पीपीटी बनवणारे खास टीमच आहे आमची. आम्ही खूप एन्जॉय करतो त्या सगळ्यांचे. मी माझ्या वतीने खूप खूप आभार व्यक्त करतो आणि माझं बोलणं इथे थांबवतो. जय भीम, नमो बुद्धाय. थँक्यू मिस्टर कसं, थँक्यू वैशाली मॅम. आयोजक व मार्गदर्शक यांची अनुमती घेऊन धम्मपद गाथा त्यावरील अट्टकथा या साप्ताहिक मालिकेचा समारोप करण्याअगोदर
या ठिकाणी या कार्यक्रमाचे आयोजक व मार्गदर्शक आयुष्यमान दयानंद मिसाळकर सर, संजय गायधनी सर, वैशाली गायधनी मॅम, चंद्रहास तांबे सर, नयना चंद्रहास तांबे मॅम, आपल्या सर्वांच्या वतीने त्रिसहन ग्रहण करणाऱ्या माझ्या सहकारी विजया चंदन शिवे, त्याचप्रमाणे फेसबुक लाईव्ह करणाऱ्या माझ्या सहकारी नलिनी बाबुल मॅम यांचे आभार व धन्यवाद. धम्मपद गाथा व त्यावरील अट्टकथा या साप्ताहिक मालिकेचा समारोप करण्यासाठी आदरणीय विजया चंदन शिवे यांना धम्मपालन गाथा घेऊन या साप्ताहिक मालिकेचा समारोप करावा अशी मी विनंती करते. आदरणीय विजया चंदन शिवे. धम्मपालन गाथा. तप पाप सकरणं कुशल उपसंपदा सचित परियोदकं एतं बुद्धान शासनं धम्मं चरे सुचरितं नतं सुचरितं चरे धम्मचारी सुखं सेति अस्मिन् लोके परं यच्च न तावता धम्मधरो यावता बहुभासति यो च अपमन्ति सुतवान् धम्मं कायेन पश्यति सवे धम्मधरो होति यो धम्मं न पमज्जति नत्थि मे शरणं वरं बुद्धो मे शरणं वरम् एतेन सज्जवज्जेन होतु मे जयमङ्गलम् नत्थि मे शरणम् अयं बुद्धो मे शरणं वरम् एतेन सज्जवज्जेन होतु मे जयमङ्गलम् नत्थि मे शरणम् अयं संघो मे शरणं वरम् एतेन सज्जवज्जेन होतु मे जयमङ्गलम् नमो बुद्धाय नमो धम्माय नमो संघाय सा सा सा